नमस्कार मित्रांनो, मी शुभम पवार. मित्रांनो, लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुमचा जर फॉर्म चुकला असेल किंवा तुमचा जर फॉर्म रिजेक्ट करण्यात आला असेल तर तुम्ही आता तो फॉर्म आहे तो दुरुस्ती करू शकता. म्हणजेच आता तुम्हाला पुन्हा एकदा एडिट करण्यासाठी ऑप्शन आता ऍड करण्यात आलेला आहे. तुमचा फॉर्म रिजेक्ट झाला असेल कोणत्याही कारणाने तर तुम्ही सगळी माहिती आता एडिट करू शकता आणि पुन्हा तुमचा फॉर्म हा सबमिट करू शकता. या व्हिडिओमध्ये नक्की हा जो फॉर्म आहे तो एडिट कसा करायचा ते सांगणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. टेलिग्राम ग्रुप, व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करून ठेवा. तुमचे प्रश्न आम्हाला ग्रुपमध्ये विचारू शकता. चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. सर्वात प्रथम नारी शक्ती दूत ऍप्लिकेशन ओपन करायचं आहे. ज्या मोबाईल नंबरवरून तुम्ही फॉर्म भरला होता तो मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे. टर्म्स अँड कंडिशन ऍक्सेप्ट करायचे आहेत, स्वीकार करायचे आणि लॉग इन बटनावरती क्लिक करायचं आहे. लॉग इन बटनावरती क्लिक केल्यानंतर ज्या मोबाईलवरती ओटीपी जाईल तो ओटीपी तुम्हाला इथे टाकायचा आहे. ओटीपी आलाय, ओटीपी टाकून व्हेरीफाय ओटीपी वरती क्लिक करायचं आहे. व्हेरीफाय ओटीपी वरती क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला परमिशन विचारलं जाईल, तर अलाउ वगैरे करून ठेवा. त्यानंतर आपण जे फॉर्म भरलेले होते ते पाहण्यासाठी केलेले अर्ज हा ऑप्शन दिसेल. या केलेल्या अर्जावरती क्लिक करायचं. केलेल्या अर्जावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता तुम्ही जे काही फॉर्म भरलेले आहेत ते अप्रूव्ह सुद्धा झालेले आहेत. तसेच काही रिव्ह्यू मध्ये असतील, काही पेंडिंग मध्ये असतील. माझ्या केसमध्ये आता सर्व फॉर्म अप्रूव्ह झालाय, पण माझा एक जो फॉर्म आहे तो रिजेक्ट झालाय, डिसअप्रूव्ह झालाय. तो तुम्ही पाहायचा आहे की आपला जो फॉर्म आहे कुठला रिजेक्ट झालाय. मी नेक्स्ट पेज वरती येतो तर इथे पाहू शकता माझ्या केसमध्ये इथे जो फॉर्म आहे हा एक फॉर्म डिसअप्रूव्ह दाखवत आहे, म्हणजेच रिजेक्ट. स्टेटस पहा, डिसअप्रूव्ह. तर तो फॉर्म तुम्हाला ओपन करायचा आहे. इथे थोडा वेळ होऊ शकतो, ऍप थोडं स्लो आहे, सर्व्हर प्रॉब्लेम असतो. तुम्ही सकाळी लवकर किंवा संध्याकाळी 12 नंतर किंवा सकाळी पहाटे सुद्धा पाहू शकता तुम्ही. तर इथे पहा आपला फॉर्म ओपन झालेला आहे. आता इथे पहा फॉर्म डिसअप्रूव्ह दाखवतोय आणि दिस सर्वे रिजेक्टेड अशा पद्धतीने एरर दाखवेल. आता इथे एडिट फॉर्मचा ऑप्शन आलाय. पहिल्यांदा हा जो फॉर्म आहे आपला का रिजेक्ट झालाय ते व्ह्यू रिझनचा ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक करा. तुमचं कारण दाखवेल. जे कारण असेल त्यानुसार तुम्हाला जो फॉर्म आहे तो एडिट करायचा आहे. कारण एकदा वाचून घ्यायचं आहे, ओके करायचं आहे. त्यानंतर एडिट फॉर्मचा ऑप्शन आहे, त्या एडिट फॉर्म वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर परमिशन द्यायची आहे. आता इथे मी स्क्रीन रेकॉर्डिंग होत नाहीये त्यामुळे कॅमेराने शूट करतोय. आता फॉर्म ओपन झाला आपला. आता सर्व माहिती तुम्ही एडिट करू शकता. जी काही माहिती चुकली आहे, एखादं कागदपत्र चुकलंय, बँकेचे डिटेल चुकले आहेत, नाव चुकलं असेल किंवा अन्य काही, सर्व कागदपत्र एकदा चेक करून घ्यायची आहेत आणि जे तुम्हाला कारण दिलेलं आहे त्यानुसार तुम्हाला एडिट करायचं आहे. आता इथे माझ्या केसमध्ये मला बँकेचे डिटेल चुकलेत त्यामुळे मी हे कागदपत्र काय करतो, डिलीट करतो. तर डिलीट ऑप्शनचा इथे ऑप्शन आहे. डिलीट एक बॉक्स आहे कोपऱ्यामध्ये, त्यावरती क्लिक करतो आणि क्लिक करून मी बँक पासबुक गॅलरी मधून इथे अपलोड करतो. तुमच्या केसमध्ये जे काही डॉक्युमेंट असतील, जे चुकले असेल ते डॉक्युमेंट्स तुम्ही अशा पद्धतीने अपलोड करायचे आहेत. प्रत्येकाची कारणं वेगवेगळी असतात, आपण ऑलरेडी कारणे बघितलेत. तर अशा पद्धतीने सर्व कागदपत्र चेक करून घ्यायची आहेत आणि आपली जी काही माहिती चुकली असेल ती सर्व माहिती लिहून घ्यायची आहे. काय काय आपलं इथं राहिलेलं आहे ते इथे सर्व टाईप करून घ्या आणि त्यानंतर सगळं माहिती बरोबर असेल तरच तुम्हाला ऍक्सेप्ट हमीपत्र डिस्क्लेमर यावरती टिक करायची आहे आणि स्वीकारावरती क्लिक करून आता जो फॉर्म आहे तो आपल्याला सबमिट करायचा आहे. फॉर्म सबमिट करण्यासाठी शेवटी यायचं आहे, माहिती अपडेट करा हा ऑप्शन दिसेल, त्यावरती क्लिक करायचं आहे. माहिती अपडेट करा. सगळी माहिती बरोबर आहे का पुन्हा एकदा विचारला जाईल, तर सगळी माहिती बरोबर आहे का एकदा पुन्हा एकदा चेक करा. जर यामध्ये काही चुका असतील तर बदल करा वरती जाऊन, पुन्हा मागे जाऊन बदल करा. आता इथे पहा सर्व कागदपत्रे ऑलरेडी अपलोडेड दाखवेल, म्हणजे ते काहीच दाखवणार नाही. आता मी एक अपलोड केलं तर त्याची इमेज साईज दाखवेल. जे तुम्ही कागदपत्र अपलोड केले त्याची इमेज साईज तुम्हाला दाखवलं जाईल, म्हणजे ते कागदपत्र अपलोड झालेलं आहे. तर अशा पद्धतीने ही कागदपत्र दिसतील. आता सर्व माहिती बरोबर असेल तर फॉर्म सबमिट करा या ऑप्शन वरती तुम्हाला खाली क्लिक करायचं आहे. इथे पाहू शकता थोडा वेळ जाईल, थोडं थांबायचं आहे. तर इथे तुमचा जो मोबाईल नंबर टाकला होता इथे त्यावरती एक ओटीपी पाठवण्यात येईल. तो ओटीपी तुम्हाला इथे टाकायचा आहे आणि फॉर्म व्हेरीफाय ओटीपी वरती क्लिक करून सबमिट करायचा. आता कधी कधी काय होतं, ओटीपी येत नाही, ओटीपी सबमिट होत नाही, तरी काही प्रॉब्लेम नाही. तर इथे ओटीपी गेलेला आहे, तर ओटीपी मी इथे टाकतो आणि व्हेरीफाय ओटीपी वरती क्लिक करतो. जर चुकून ओटीपी वगैरे नाही आला किंवा बसला नाही तरी काही प्रॉब्लेम नाही, तुमचा फॉर्म जो आहे तो आता सबमिट झालेला आहे. तर अशा पद्धतीने ओटीपी टाकून व्हेरीफाय झाला. फॉर्म आता पुन्हा काय गेलेला आहे, पुन्हा पेंडिंग मध्ये गेलेला आहे. फॉर्म चेक करू शकता, स्टेटस पेंडिंग आहे. तर अशा पद्धतीने आता पेंडिंग आहे, पुन्हा तो फॉर्म चेक केला जाईल. तुमची माहिती बरोबर असेल तर तो रिव्ह्यू मध्ये जाईल आणि फॉर्म अप्रूव्ह केला जाईल. तर अशा पद्धतीने तुमचा फॉर्म रिजेक्ट झाला असेल तर अशा पद्धतीने दुरुस्त करू शकता. महत्वपूर्ण हा व्हिडिओ होता. आपल्या मित्रांना नक्की शेअर करा. धन्यवाद.